मित्रांनो सप्रेम नमस्कार. मी आहे विनोद कुमार माने. विनोद कुमार माने गुरुजी या माझ्या एज्युकेशनल, मोटिवेशनल, टेक्निकल चॅनलमध्ये आपण सर्वांचं मी सहर्ष स्वागत करत आहो. मित्रांनो आशा करतो आपण सर्व मजेत असाल. मित्रांनो एमपीएससी, यूपीएससी, पोलीस भरती, एनडीए आणि महाराष्ट्र शासनाच्या तसेच पद्धतीनं केंद्र सरकारच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारं अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे चालू घडामोडी. तर आज 6 एप्रिल आणि आज आपण बघणार आहोत 6 एप्रिल रोजी घडलेल्या महत्त्वाच्या, अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ मिस करू नका. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो चला तर मग आपण सुरू करूया दिनांक 6 एप्रिल 2024 रोजी घडलेल्या सर्व चालू घडामोडी. तर मित्रांनो सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत आवश्यक शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त प्राध्यापक विनोद कुमार माने यांच्याद्वारे लेखन आणि संकलन केलेलं चालू घडामोडी हा टॉपिक जो आहे आज आपण बघणार आहोत. तर मित्रांनो चालू घडामोडीविषयी या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे आणि अत्यंत महत्त्वाचा असा टॉपिक जो आहे. तर हा टॉपिक तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आणि मित्रांनो तुम्ही कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर त्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असा आजचा घटक जो आहे तर हा घटक तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. तर मित्रांनो या ठिकाणी आपण सुरू करत आहोत दिनांक 6 एप्रिल रोजी ज्या चालू घडामोडी आहेत. तर या चालू घडामोडीतील महत्त्वाचा प्रश्न, आजचा पहिला प्रश्न या ठिकाणी आपण बघत आहोत. आरबीआय म्हणजेच काय तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जाहीर केलेल्या द्विमासिक पतधोरण समितीच्या बैठकीत कितव्यांदा रेपो दर 6.5% कायम ठेवला आहे. यामध्ये तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहेत. ए आहे 7व्यांदा, बी आहे 6व्यांदा, सी आहे 5व्यांदा आणि डी आहे 4थ्यांदा. तर मित्रांनो परत एकदा हा प्रश्न लक्षात घ्या की आरबीआयने जाहीर केलेल्या द्विमासिक पतधोरण समितीच्या बैठकीत कितव्यांदा रेपो दर 6.5% कायम ठेवला गेलेला आहे. तर मित्रांनो याचं अचूक उत्तर आहे 7व्यांदा. ठीक आहे, हे याचं अचूक उत्तर आहे. हे आपल्याला लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर मित्रांनो पुढचा प्रश्न, दुसरा प्रश्न आपण यात बघणार आहोत. दुसरा प्रश्न असा आहे की आरबीआयने नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या द्विमासिक पतधोरण समितीच्या बैठकीत रेपो दर 7व्यांदा कायम किती टक्के ठेवला आहे. तर या ठिकाणी 4 पर्याय आपल्याला दिलेले आहेत. ए आहे 6.7%, बी आहे 6.8%, त्याच्यानंतर सी आहे 6.5% आणि डी आहे 6.4%. तर मित्रांनो इथं याचं अचूक उत्तर काय आहे तर ते आपल्याला बघून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर इथं जर आपण पाहिलं तर मित्रांनो याचं अचूक उत्तर आहे सी 6.5%. ठीक आहे, हा याचं अचूक उत्तर जे आहे तर ते अचूक उत्तर आपल्याला लक्षात घ्यायचं आहे आणि याचं अचूक उत्तर आहे 6.5%. ठीक आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो तिसऱ्या प्रश्नाकडे जाऊ आपण. तिसरा प्रश्न आहे
2024-25 या आर्थिक वर्षात महागाईचा दर किती टक्के राहण्याचा अंदाज आरबीआयनं जाहीर केलेला आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. एक आहे ए 5.5%, बी आहे 4.5, सी आहे 4.8 आणि डी आहे 5.9. तर या ठिकाणी मित्रांनो याचं अचूक उत्तर जे आहे ना तर ते आहे 4.5%. तर हा रेपो रेट जो आहे तर हा या ठिकाणी राहणार आहे. त्याच्यानंतरचं पुढचं प्रश्न बघा. आरबीआयने पतधोरण समितीच्या बैठकीत 2024 मध्ये भारताच्या जीडीपी दर वाढीचा अंदाज किती टक्के कायम ठेवलेला आहे? पर्याय आहे 8, बी आहे 6, सी आहे 5 आणि डी आहे 7. तर मित्रांनो याचं अचूक उत्तर जे आहे तर ते आहे 7. ठीक आहे. आरबीआयने पतधोरण समितीच्या बैठकीत 2024 मध्ये भारताचा जीडीपी दर वाढीचा अंदाज किती टक्के कायम ठेवलेला आहे तर तो आहे 7%. ठीक आहे. 7% हा जो दर आहे हा कायम ठेवलेला आहे. त्याच्यानंतर मित्रांनो पुढचा प्रश्न आहे की 5वा प्रश्न. देशाची वार्षिक युरियाची मागणी सुमारे किती लाख टन आहे? या ठिकाणी पर्याय ए आहे 340, पर्याय बी आहे 360, पर्याय सी आहे 350 आणि डी आहे 300. तर मित्रांनो याचं अचूक उत्तर जे आहे तर ते आहे 350. प्रश्न एकदा अजून बघा. देशाची वार्षिक युरियाची मागणी सुमारे किती लाख टन आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ओके. त्याच्यानंतरचं बघा पुढचा प्रश्न. मित्रांनो पुढचा प्रश्न आहे भारताची देशांतर्गत युरिया उत्पादनाची क्षमता 225 लाख टनावरून किती लाख टन झालेली आहे? तर या प्रश्नाला एक 4 पर्याय आपल्याला दिलेला आहे. कोणता पर्याय या ठिकाणी बरोबर आहे ते आपल्याला बघायचं आहे. ए आहे 370, बी आहे 310, सी आहे 330 आणि डी आहे 350. तर मित्रांनो याचे अचूक उत्तर जे आहे तर ते आहे 310. ठीक आहे. तर भारताची देशांतर्गत युरिया उत्पादनाची क्षमता 225 लाख टनावरून किती लाख टन झालेली आहे तर ती आहे 310 लाख टन. त्याच्यानंतर मित्रांनो पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न असा आहे की पुढचा प्रश्न आपल्याला लक्षात घ्यायचा आहे आणि पुढचा प्रश्न या ठिकाणी असा आहे की हिंदू पद्धतीने विवाह पार पाडण्यासाठी कन्यादानाची आवश्यकता नाही असा निर्णय कोणत्या उच्च न्यायालयाने दिला आहे? मग या ठिकाणी 4 पर्याय आपल्याला दिलेले आहेत. ए आहे अलाहाबाद, बी आहे मुंबई, सी आहे मद्रास, डी आहे दिल्ली. तर या ठिकाणी याचं उत्तर जे आहे तर ते आहे अलाहाबाद. अलाहाबाद या उच्च न्यायालयाने हिंदू पद्धतीने विवाह पार पाडण्यासाठी कन्यादानाची आवश्यकता नाही असा निर्णय जो आहे तर हा अलाहाबाद न्यायालयाने दिलेला आहे. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न बघा. यावर्षीची कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आलेली आहे? तर या ठिकाणी आपल्याला 4 पर्याय लक्षात घ्यायचे आहे आणि ती म्हणजे यावर्षीची कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आलेली आहे? ए आहे नवी दिल्ली भारत, बी आहे दुबई, सी आहे न्यूयॉर्क आणि पर्याय डी आहे टोरंटो कॅनडा. तर मित्रांनो या ठिकाणी टोरंटो कॅनडा जो आहे तर हा टोरंटो कॅनडा याचं अचूक उत्तर आहे. म्हणजे यावर्षीची कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा ही टोरंटो कॅनडा या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. त्यानंतर मित्रांनो पुढचा प्रश्न आहे बघा की
10वा प्रश्न, केंद्रीय निवडणूक आयोगाने, लक्षात घ्या प्रश्न, केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक 2024 साठी युथ आयकॉन म्हणून कोणाची निवड केलेली आहे? तर या ठिकाणी आपल्याला 4 पर्याय दिसतात. ए आहे रणवीर सिंग, त्याच्यानंतर बी आहे रणबीर कपूर, सी आहे वरुण धवन आणि डी आहे आयुष्यमान खुराना. तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की इथं आपल्याला कोणाची निवड करण्यात आलेली आहे. तर इथं आहे आयुष्यमान खुराना यांची निवड जी आहे ती केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक 2024 साठी युथ आयकॉन म्हणून त्यांची निवड केलेली आहे. मित्रांनो सॉरी, या ठिकाणी एक आपला प्रश्न सुटलेला आहे, त्याला बघू आपण. मित्रांनो 9वा प्रश्न आहे, WEF यंग ग्लोबल टीचर लीडर्स क्लास ऑफ 2024 मध्ये किती भारतीयांचा समावेश झालेला आहे? इथं 4 पर्याय आपल्याला दिलेले आहेत. ए आहे 4, बी आहे 5, सी आहे 6 आणि डी आहे 7. तर इथं आपल्याला बघायचं आहे, तर याचा उत्तर बरोबर जो आहे तो आहे बी. ठीक आहे, बी म्हणजे 5. तर WEF यंग ग्लोबल लीडर्स क्लास ऑफ 2024 मध्ये किती भारतीयांचा समावेश झालेला आहे? तर या ठिकाणी 5 भारतीयांचा समावेश झालेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आहे, जागतिक बँकेच्या आर्थिक सल्लागार पॅनल मध्ये कोणत्या भारतीयांचा समावेश झालेला आहे? ए आहे विनीत पटेल, बी आहे आदित्य सरपोतदार, सी आहे राकेश मोहन आणि डी आहे साहिल शुक्ला. तर मित्रांनो याचं उत्तर जे आहे ते आहे सी. या ठिकाणी राकेश मोहन जे आहे तर यांच्या जागतिक बँकेच्या आर्थिक सल्लागार पॅनल मध्ये या भारतीयांचा समावेश जो आहे तर तो करण्यात आलेला आहे. मित्रांनो प्रश्न 12वा बघू आपण. 15वा CIDC विश्वकर्मा पुरस्कार 2024 कोणत्या उद्योग समूहाला देण्यात आलेला आहे? आता याचे 4 पर्याय आपल्याला बघायचे आहेत. 4 पर्याय कोणकोणते आहेत? तर एक आहे एल्झेवियन लिमिटेड, दुसरा आहे अदानी समूह, तिसरा आहे रिलायन्स इंडस्ट्रीज आणि चौथा आहे टाटा सन्स. तर मित्रांनो या ठिकाणी हा जो आहे तर हा CIDC विश्वकर्मा पुरस्कार 15वा हा 2024 मध्ये कोणत्या उद्योग समूहाला देण्यात आलेला आहे? तर हा आहे SJVN लिमिटेड या समूहाला हा पुरस्कार जो आहे तर हा पुरस्कार या ठिकाणी देण्यात आलेला आहे, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न 13वा बघा. 13वा प्रश्न आहे की FIDE ने जाहीर केलेल्या रँकिंग नुसार कोण भारताचा प्रथम क्रमांकाचा बुद्धिबळपटू ठरला आहे? तर तो आपल्याला बघायचा आहे. 4 पर्याय आपल्याला दिलेला आहे. एक आहे विश्वनाथ आनंद, दुसरा आहे आर रमेश, तिसरा आहे डी मुकेश आणि चौथा आहे अर्जुन गॅरिगेशी. तर मित्रांनो या ठिकाणी हा अर्जुन गॅरिगेशी जो आहे तर हे याचं अचूक उत्तर आहे. तर हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. अर्जुन गॅरिगेशी याचं अचूक उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघू आपण. भारताचा बुद्धिबळपटू अर्जुन गॅरिगेशी जागतिक बुद्धिबळ रँकिंग मध्ये कितव्या क्रमांकावर आहे? तर मित्रांनो याचं उत्तर आहे बी, 9व्या क्रमांकावर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न 15वा. FIDE ने जाहीर केलेल्या रँकिंग नुसार कोणता बुद्धिबळ खेळाडू जगात प्रथम क्रमांकावर आहे? मग या ठिकाणी आपल्याला 4
पर्याय आहेत, एक आहे मॅक्सन कार्लसन, आर प्रज्ञानंद, विश्वनाथ आनंद आणि अजून एक पर्याय आहे तो म्हणजे विदित गुजराती. तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की कोणता खेळाडू आहे, ठीक आहे, AFIDE ने जाहीर केलेल्या रँकिंग नुसार कोणता बुद्धिबळ खेळाडू जगात प्रथम क्रमांकावर आहे, तो आहे मॅग्नसन कार्लसन. ठीक आहे, हे याचं अचूक उत्तर आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. पुढचा प्रश्न बघू मित्रांनो आपण. पुढचा प्रश्न आहे की राष्ट्रीय पॅरा तायकांदो स्पर्धा कुठे पार पडली आहे? राष्ट्रीय पॅरा तायकांदो स्पर्धा ही कुठे पार पडली? 4 पर्याय आहेत, दिल्ली, मुंबई, चंदीगड आणि हैदराबाद. तर या ठिकाणी याचं उत्तर आहे चंदीगड. चंदीगड या ठिकाणी राष्ट्रीय पॅरा तायकांदो स्पर्धा जी आहे तर ती पार पडलेली आहे. पुढचा प्रश्न बघा, चंदीगड येथे पार पडलेल्या राष्ट्रीय तायकांदो स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या रुद्र पांडे याने कोणते पदक जिंकलेले आहे? ठीक आहे, तर या ठिकाणी आपल्याला 4 पदक पर्यायामध्ये दिलेले आहेत. ए आहे रौप्य, बी आहे स्वर्ण, सी आहे कांस्य आणि डी आहे कोणतेही नाही. तर मित्रांनो त्यांनी स्वर्ण पदक जो आहे तर तो जिंकलेला आहे. चंदीगड या ठिकाणी पार पडलेल्या राष्ट्रीय तायकांदो स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्याच्या रुद्र पांडे यांनी हे स्वर्ण पदक जे आहे तर हे स्वर्ण पदक त्यांनी जिंकलेले आहे. मित्रांनो पुढचा प्रश्न आहे, जागतिक उत्तेजक विरोधी संघटना वाडाच्या वार्षिक अहवालानुसार उत्तेजन चाचणीमध्ये सर्वाधिक दोषी असलेल्या खेळाडूंच्या यादीत कोणत्या देशाचा प्रथम क्रमांक आहे? मग यामध्ये आहे 4 पर्याय. ए आहे भारत, दुसरा आहे चीन आणि त्याच्यानंतर रशिया आणि मग आहे अमेरिका. तर मित्रांनो या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या प्रश्नाचं उत्तर आहे भारत. ठीक आहे, तर यामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की जागतिक उत्तेजक विरोधी संघटना वाडाच्या वार्षिक अहवालानुसार उत्तेजन चाचणीमध्ये सर्वाधिक दोषी असलेल्या खेळाडूंच्या यादीमध्ये कोणत्या देशाचा प्रथम क्रमांक लागतो? तर भारत या देशाचा प्रथम क्रमांक लागतो, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न बघू आपण. वाडा संघटनेच्या वार्षिक अहवालात भारताच्या एकूण चाचणीपैकी किती टक्के खेळाडू उत्तेजन चाचणीमध्ये दोषी ठरले? 4.3, 3.7, 4.1 आणि 3.2. ठीक आहे, असे 4 पर्याय या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. तर मित्रांनो याचं अचूक उत्तर जे आहे ते आहे 3.2. 3.2 जे आहे तर हे याचं अचूक उत्तर आहे, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. पुढचं बघा, 20वा प्रश्न आहे, वाडा संघटनेकडून घेण्यात आलेल्या सर्वाधिक उत्तेजन चाचण्यांमध्ये भारत देश कितव्या स्थानावर आहे? ए आहे 14, बी आहे 15 आणि त्याच्यानंतरचं सी 11 आणि डी आहे 10. तर या ठिकाणी आपल्याला पर्याय, योग्य पर्याय जो आहे तर तो पर्याय या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. प्रश्न पुन्हा बघा, वाडा संघटनेकडून घेण्यात आलेल्या सर्वाधिक उत्तेजन चाचण्यामध्ये भारत देश कितव्या स्थानावर आहे? तर मित्रांनो याचं उत्तर आहे अचूक उत्तर 11व्या स्थानावर. ठीक आहे, म्हणजे सी हा पर्याय जो आहे तर हा सी पर्याय या ठिकाणी अत्यंत बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघू आपण. पुढचा प्रश्न आहे, वाडा संघटनेकडून घेण्यात आलेल्या सर्वाधिक उत्तेजन चाचण्यामध्ये भारत देश कितव्या स्थानावर आहे? प्रश्न नीट बघा, वाडा संघटनेकडून घेण्यात आलेल्या सर्वाधिक उत्तेजन चाचण्यामध्ये भारत देश कितव्या स्थानावर आहे? 14, 15, 10 आणि 11. हा परत रिपीट झालेला प्रश्न आहे. तर इथं 11व्या स्थानावर आहे, हे लक्षात ठेवायचं आपल्याला. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघू आपण.
पुढचा प्रश्न असा आहे की वाडा संघटनेच्या अहवालानुसार उत्तेजन चाचणीत दोषी असलेल्या खेळाडूची आदित दक्षिण आफ्रिका देश किती टक्क्यासह दुसऱ्या स्थानावर आहे? पर्याय 2.9, पर्याय बी आहे 2.5, त्याच्यानंतर पर्याय आहे सी 3.9 आणि डी आहे 3.5. तर या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे की याचं पर्याय जे आहे तर तो पर्याय कोणता बरोबर आहे? तर आपल्याला या ठिकाणी 2.9 हे जे उत्तर आहे हे अत्यंत बरोबर आहे. त्यानंतर पुढचा 22वा प्रश्न आपल्याला बघायचा आहे. स्मार्ट एआय रिसोर्स असिस्टंट फॉर हेल्थ SARH हे कोणत्या संस्थेकडून लॉन्च करण्यात आलेले आहे? स्मार्ट एआय रिसोर्स असिस्टंट फॉर हेल्थ हे कोणत्या संस्थेकडून लॉन्च करण्यात आलेलं आहे? हे आहे WTO, त्याच्यानंतर बी आहे RBI, सी आहे WHO आणि डी आहे युनो. तर याचे उत्तर आहे WHO. WHO म्हणजेच काय? तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. पुढचा प्रश्न बघा. भारताच्या देशांतर्गत पोलाद क्षेत्राचा देशाच्या हरितगृह वायू उत्सर्जनात किती टक्के वाटा आहे? त्याचं पर्याय ए आहे 13, बी आहे 12, सी आहे 11 आणि डी आहे 10. तर याचं उत्तर जे आहे मित्रांनो तर ते याचं उत्तर आहे 12. ठीक आहे. भारताच्या देशांतर्गत पोलाद क्षेत्राच्या देशाच्या हरितगृह वायू उत्सर्जनात किती टक्के वाटा आहे? तर तो आहे 12%. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे. आशियाई ॲथलेटिक कमिटीच्या सदस्यपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? यामध्ये 4 पर्याय आपल्याला दिलेले आहेत. ठीक आहे. हे 4 पर्याय बघायचं. पहिला आहे PT उषा, दुसरा आहे राणी वर्मादेवी, सी आहे मेरी कोम आणि डी आहे सायनी विल्सन. तर मित्रांनो याचं उत्तर जे आहे ना ते आहे सायनी विल्सन. ठीक आहे. आणि आता आपण शेवटचा प्रश्न आहे. आंतरराष्ट्रीय क्रीडा दिन कधी साजरा करण्यात येतो? 5 एप्रिल, 6 एप्रिल, 7 एप्रिल, 8 एप्रिल. याचं उत्तर आहे 6 एप्रिल. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण आज चालू घडामोडीमधील किती प्रश्न पाहिले? तर 25 प्रश्न आपण या ठिकाणी बघितलेले आहेत. तर मित्रांनो आशा आहे की अशा पद्धतीनं तुम्हाला चालू घडामोडीच्या सगळ्या प्रश्न आपल्याला तयार करायचे आहेत आणि आपल्याला परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन करायचं आहे. मित्रांनो माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपल्या मित्रांना शेअर करा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.